राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 प्रभु रामचंद्र बजरंगबली श्री संत गोस्वामी तुलसीदास शांति ब्रह्म भगवान बाबा परम पूज्य भीमसिंह महाराज परम पूज्य भक्तराज महाराज सब संतन की नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं ब्रह्माम्भोधिसमुद्भवं कलिमलप्रध्वंसनं चाव्ययम् श्रीमच्छम्भुमुखेन्दुसुन्दरवरे संशोभितं सर्वदा संसारामयभेषजं सुखकरं श्रीजानकी जीवनं धन्यास्ते कृतिन पिबन्ति सततं श्रीरामनामामृतम् पुण्यं पापहरं सदा शिवकरं
विज्ञानभक्तिप्रदं मायामोहमलापहं सुविमलं प्रेमाम्बुपूरं शुभं श्रीमद्रामचरित्रमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ते संसारपतङ्गघोरकिरणैर्दह्यन्ति नो मानवाः भक्तिभक्त भगवन्त गुरु चतुरनाम वपुये इनके पगवंदन किए नासे विघ्नानि। आनंदकंद भगवान रामचंद्र प्रभूची कथा, अमृतमय असलेली ही कथा कालपासून प्रारंभ झालेला आहे। काल आपण बघितलं की या ग्रंथाला एक सुंदर अशा बगीच्याचं रूपक केलं, सरोवराचं रूपक करून या ग्रंथामध्ये काय काय आहे हे सर्व काल आपण बघितलेलं आहे। त्यानंतर ज्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे असे अधिकार संपन्न भगवत साक्षात्कारी असलेले श्री गोस्वामी तुलसीदासजी महाराज यांचं दिव्य चरित्र आपण बघितलं। जसं परमात्म्याचं सर्व दिव्य आहे, काल आपण बघितलं जन्मकर्मचमे दिव्य, तसंच यांचं सुद्धा जन्मकर्म हे सगळं दिव्य अशा प्रकारचं आहे। आणि पूर्ण जीवन 126 वर्षाचं त्यांना आयु प्राप्त झाली। 126 वर्षामध्ये पूर्ण जीवन ज्यांनी भगवंताच्या चरणारविंदी अर्पण केलेलं आहे। काया वाचा चित्तचरणी ठेविले गहाण, बाप रखुमा देवरू विठ्ठलाची आण। भगवत कृपा पात्र असलेले हे गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणून त्यांच्या ग्रंथाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान महादेव मान्यता देतात। मोठे मोठे विद्वज्जन त्यांच्या चरणारविंदी मस्तक ठेवतात। ज्याप्रमाणे तुकोबारायांना अनेक कसोट्या लागल्या, पण शेवटी म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवली। ते स्वतः म्हणतात की तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवली। त्याचप्रमाणे गोस्वामी तुलसीदासजींच्या चरणारविंदी सर्वांनी मस्तक ठेवलं, त्यांच्या चरणाचं तीर्थ घेतलेलं आहे। इतके अधिकार संपन्न महात्मा पुरुषांनी त्यांनी हे लिखाण केलेलं आहे। मग लिखाण कोणी केलेलं आहे याला फार मोठं महत्त्व असतं, कारण ते प्रासादिक शब्द आहेत। ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रासादिक ग्रंथ आहे। एकनाथी भागवत हा प्रासादिक ग्रंथ आहे। प्रसाद, भगवत प्रसाद, भगवत कृपेनं निर्मिती झालेला ग्रंथ आहे। नाहीतर अशा कवित्व वगैरे करणारे पुष्कळ लोक आहेत, अनेक रचना करणारे लोक आहेत। या आपल्या संभाजीनगरीमध्ये एक ग्रस्त मला भेटले होते, त्यांनी ज्ञानेश्वरीच्या एक ओळीच्या 2-2 ओव्या केल्या। म्हणजे ह्या जसं 9000 ओव्या तर त्या किती केल्या? 18000 ओव्या त्यांनी केल्या। नंतर एक आपल्या जालन्याकडे एक संत राहतात बाबा, त्यांचं नाव भगवान बाबा आहे, आनंदगडचे, तुम्हाला माहिती असतील। त्यांच्याकडे त्यांनी ते दाखवलं ग्रंथ, म्हणे मी असं असं केलेलं आहे। आणि मी नेमका तिथेच म्हणले बाबा हे बघा मी असं असं लिहिलेलं आहे। तर त्यांनी उत्तर दिलं, म्हणले अरे बाबा पंचपक्वान्नाचं ताट वाढलेलं असल्यानंतर आपलं एकच काम आहे हातपाय धुवायचं आणि जेवायला बसायचं। तसं ज्ञानोबारायाने पंचपक्वान्नाचं ताट वाढलेलं आहे, तू हे कुठाने कशाला केलं? तुला काय गरज होती हे करायची? तुझ्या या ग्रंथाला कोणीही वाचणार नाही, कारण तू ते बुद्धीच्या जोरावर केलेलं आहे। आणि साधू संतांनी बुद्धीच्या जोरावर ते ग्रंथ केलेले नाहीत, ते भगवंताच्या कृपेनं झालेले। परमात्माचा वरद हस्त आहे, भगवान स्वतः त्यांना जागृती देऊन ते करून घेत आहेत, असा त्याच्यामध्ये फरक आहे। म्हणून प्रासादिक ग्रंथ आहे। तसंच हा ग्रंथ प्रासादिक आहे, म्हणून तर या ग्रंथाचे जे संवाद करणार आहेत त्यांचा काय अधिकार आहे? जे आपण काल बघितलं त्या सरोवर जे 4 घाट आहेत, चार घाटावर 4 जणाच्या जोड्या आहेत,
एका घाटावर भगवान महादेव पार्वतीला ही रामकथा सांगतायत. भगवान महादेव म्हणजे सब देवन के ओ बाबा, भगवान महादेव ज्यांच्याकडून ही परंपरा चालत आलेली, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गुरुक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार चोदविले. असं प्रत्यक्ष भगवान महादेव पार्वतीला ही रामकथा सांगतायत. पार्वती सगळ्यांच्यासाठी त्यांनी आपला उसना मोह घेतला समजा तुम्ही, नाहीतर पार्वती मातेला कसा काय मोह निर्माण होईल. म्हणून त्यांनी घेतलेले जगत कल्याणासाठी तो घेतलेला मोह आणि त्या मोहातून निर्माण झालेला प्रश्न भगवान महादेव रामकथा सांगतात. असा एक घाट आहे. एका घाटावर याज्ञवल्क्य मुनी, भारद्वाज मुनी आहेत. कंदई फलैर मुनिवरा गमयंती कालहा, कंद मूळ फल खाऊन कुठल्याही प्रकारची कोणाकडून काहीच अपेक्षा नाही. म्हणतात ना, सुनव भरत हम झूठ न कही, उदासीन तापस बन रही. आम्ही उदासीन आहोत, तपस्वी आहोत, आम्हाला कोणाचं तोंड चोपडेपणा करायची गरज नाही. अशा प्रकारचं त्यांचं आहे. म्हणजे अत्यंत वैराग्यशील महात्मा पुरुष. आणि ते दोन महापुरुष या ठिकाणी ही कथा सांगतायत. जे गीतेमध्ये जे वर्णन आले, मच्चित्ता मद्गत प्राणा हां, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम, असे दोन महात्मा पुरुष आहेत. ती ही कथा सांगतायत. एकीकडे पक्षीराज आहेत, गरुडजी आहेत, आणि काकभुशुंडी आहेत. काकभुशुंडी साक्षात्कारी आहे. त्यांनी ते शरीर मुद्दाम ठेवलेलं आहे की या शरीरामध्ये मला रामभक्ती प्राप्त झाली, म्हणून त्यांनी ते शरीर सोडलं नाही. जसं एखाद्या घरामध्ये आपण वस्तू असतो, एखादी वस्तू असते, कोणाकडे सायकल असते, कोणाकडे टू व्हीलर असते, आणि ते कधी कधी जुनी होऊन गेली तरी ते म्हणतात नाही याच्यामुळं आमचं जरा काय झालेलं आहे, ह्या वाहनामुळं आमची प्रगती झालेली. तसं तसं त्याच्यावर विशेष प्रेम असतं. त्याप्रमाणे या देहामध्ये मला साक्षात्कार प्राप्त झालेला आहे, म्हणून ते काकभुशुंडी कावळ्याच्या रूपामध्ये आहेत. आणि अनंतकोटी ब्रह्मांड परमात्मा ज्यांच्यावर आरूढ होतात असे ते गरुड आहेत. जसं आपण हनुमंतरायाचं वर्णन केलं अतुलित बलधामम, तसंच हे गरुड आहेत. अतुलित बलधामम, अत्यंत बलवान आहे ते गरुडजी, भगवत सेवक आहेत. आणि ते गरुड प्रत्यक्ष काकभुशुंडी मुनीकडे जाऊन ती कथा ऐकत आहेत. आता काकभुशुंडी मुनीचा एवढा मोठा अधिकार की गरुड ज्यावेळेला मोहामध्ये आले तर त्यावेळेला त्यांच्याकडे पाठवलं, भगवान महादेवानं पाठवलं. पण त्या पंचक्रोशीमध्ये गेल्याबरोबर त्यांचे प्रश्न सुटून गेले, त्यांचा मोह निघून गेला. म्हणजे त्यांच्या भक्तीचं वलय असं होतं की त्या पंचक्रोशीमध्ये ते काम करत होतं की तिथे गेल्याबरोबर ते म्हणे आम्हाला का तर मोह राहिलेला नाही, मी तुमच्या या केवळ आजूबाजूच्या वाऱ्यानं माझं काम झालं नाही, या हवेनं काम झालं, आणि आता फक्त मला भगवंताची कथा ऐकायची. म्हणून हा फार महत्त्वाचा संवाद आहे. आणि प्रत्यक्ष अवतारी असलेले, प्रत्यक्ष त्या ठिकाणी साक्षात्कारी महात्मा गोस्वामी तुलसीदासजी तुमच्या आमच्या उद्धाराकरता ही रामकथा सांगतायत. तोही भाग आपण काल बघितलेला आहे. आणि प्रारंभी जे आपण श्लोक म्हणत होतो त्यांचे आपण अर्थ सांगितलेले आहे. कारण अर्थदृष्टी ही परमार्थामध्ये फार महत्त्वाची असते. अर्थदृष्टी, इथं शब्दगौरवापेक्षा अर्थगौरवाला फार मोठं महत्त्व असतं. एखादी गोष्ट तुम्हाला जर पाठ करायची असली आणि जर त्या श्लोकाचा अर्थ माहीत असला तर तो श्लोक लवकर पाठवतो. असं आपण घोकून कधी कधी एखादा शब्द मागे पुढे होतो. पण जर आपल्याला सांगितलं की या श्लोकाचा असा अर्थ आहे तर तो लवकर डोक्यात बसतो. अशी स्थिती आहे. म्हणून अर्थदृष्टी फार महत्त्वाची आहे. या ठिकाणी त्या श्लोकाचे आपण अर्थ सांगितले. म्हणून आपण सगळ्यांना 1-2 दिवस 4 दिवस घालल्यानंतर तुम्ही सगळेच लोक श्लोक म्हणतील. तुमच्या सगळ्यांच्या ते पाठ होऊन जातील. आपण जे 4 श्लोक निवडलेले आहेत. आणि आता आपण कथेला प्रारंभ करणार आहोत. गोस्वामी तुलसीदासजी कथेला प्रारंभ करण्याच्या वेळेला वंदना करतायत. गणरायाला वंदना आहे, सरस्वतीला वंदना आहे, भगवान महादेवाला वंदना आहे, सद्गुरुनाथांना वंदना आहे, भगवती माता सीतेला वंदन करतायत, प्रभू रामचंद्रांना वंदन करतायत. असे प्रारंभी 7 श्लोक फार महत्त्वाचे आहेत.
वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. हा या ग्रंथाचा पहिला श्लोक आहे. याच्यामध्ये ग्रंथ करायच्या वेळेला अक्षर, त्याच्यामध्ये अर्थाचा समूह, वर्णानाम अर्थ संघानाम, अर्थ म्हणजे अर्थाचा समूह, वर्ण म्हणजे अक्षर, त्याच्यामध्ये रस असतात या ग्रंथामध्ये. ग्रंथकर्त्यांना 9 प्रकारचे रस निर्माण करता आले पाहिजे. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत असे काव्ये नवरसात्मका. हा काव्यामध्ये लिखाणामध्ये 9 प्रकारचे रस असावे लागतात. हे सगळे रस कोणते कोणते रस? शृंगार, कधी कधी शृंगार रस पण इथे वापरावा लागतो काही ग्रंथामध्ये. जसं आता मोहिनी अवतार आहे तर तिथे शृंगाराचं वर्णन करावं लागतं की भगवंताने किती सुंदर रूप घेतलं होतं. हे शृंगार रसाचं वर्णन आहे. कधी कधी हास्य रस आहे, हास्य विनोद वगैरे करावा लागतो. इतका तितका हलका फुलका विनोद कथेमध्ये, कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी यांनी कथाकारांनी करायला पाहिजे. त्याच्याने झोपा पण उडतात. हो, आणि थोडं मनुष्य हसले की थोडं त्यांचं ब्रेन वॉश होऊन जातं. पुन्हा त्यांना एक नवीन तावटपणा, जसं माणसाला चहा घेतल्यावर जरा तरतरी येते ना, हो तसं थोडा अधूनमधून इतका तितका विनोद पाहिजे असं सांगितलं. करावा विनोद कीर्तनी असं प्रमाण पण आहे. साधू संतांच्या वाङ्मयामध्ये प्रमाण आहे. नाथांनी सुद्धा सांगितलं थोडाफार असा विनोदी भाषामध्ये थोडंसं बोलायचं. तर हे हास्यरस आहे, तो हास्यरस आहे. शब्दातून ते असं थोडं व्यंगता निर्माण झाली की त्याच्यातून हास्य निर्माण होतं. खेड्यामधला जो एक पोस्टमन होता, तर त्याला इंग्लिश वाचता येत नव्हतं, काही कळत नव्हतं, काही नव्हतं. तर त्या गावामध्ये ते जज आले राहायला, न्यायाधीश आले आणि ते त्यांचं काही महत्त्वाचं पत्र येणार होतं. 1-2 दिवस झाले वाट बघितली, पत्र कसं नाही आलं. 4 दिवस झाले. मग ते शेवटी स्वतः गेले तिथं, पोस्टमनला विचारायला गेले. अरे माझं फार महत्त्वाचं पत्र होतं, ते येणार होतं, आलं कसं नाही? म्हणले बाबा एक आलं आहे पण ते तुमचं नाही म्हणले, त्याच्यावर जुडगे म्हणले. जुडगेची स्पेलिंग, जजची स्पेलिंग काय आहे? JUDGE आहे ना, जज. आणि याने काय वाचलं? जुडगे. ते म्हणले तुमचं नाही बुवा, कोणाचं आहे? जुडगेचं आहे. आणि मग दाखवा म्हणले. ते पाहिलं तर त्यांची तळपायाची आकूड गेली. म्हणजे 4 दिवस झाले महत्त्वाचं पत्र माझं दिलं नाही. म्हणले अरे हे माझंच आहे ना. फुल कोण करता? फुल म्हणले, फुल. ते म्हणले साहेब मी कशाचं फुल, आमची फुलाची पाकळी, तुम्ही फुल. याला काय माहीत फुल कशाला म्हणतात? इंग्लिश भाषेमध्ये फुल म्हणजे काय? मूर्ख. हां फुल म्हणजे मूर्ख अशा प्रकारे. पण त्याने असं हे असतं, हे विनोदाचं जे राहतं थोडंसं शब्दाचे असा हेरफेर वगैरे झाला त्याच्यातून हास्य निर्माण होतं. करुण, हास्य, रौद्र, वीररस आहे, पोवाडे वगैरे सगळे वीररसाचे आहेत. वीररस आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे. शांत रस आहे. हे काव्यामध्ये हे रस असतात. वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि. काही छंद आहेत, वेगवेगळ्या छंदातले श्लोक असतात. काही अनुष्टुप छंद आहे, गायत्री छंद आहे, त्रिष्टुप छंद आहे, जगती छंद आहेत. वेगवेगळ्या गीतेमध्ये सुद्धा बरेच वेगवेगळ्या छंदाचे श्लोक आहेत. अनुष्टुप छंद म्हणजे ज्या श्लोकामधले 8 अक्षर अगोदर घेतल्या जातात त्याला अनुष्टुप छंद म्हणतात. जसं आता आपण पहिला श्लोक म्हणतो, धर्मक्षेत्रे हे 8 अक्षर घेतले जातात. आणि बाकी काही श्लोक वेगवेगळ्या छंदांचे आहेत. जसं कार्पण्य दोषो आता हा जो कार्पण्य दोषो पहतच स्वभाव, किती शब्द झाले? 11. काहीचे 11 आहे, काहीचे 12, अशा प्रकारचे शब्द आहेत. ते वेगवेगळे छंद आहेत. तर छंदसामपि मंगलानांच कर्तारो. आणि या ठिकाणी हे सगळे
मंगल करणारे म्हणजे हे सगळं मंगलकारक होण्याकरता सरस्वतीला आणि गणरायाला वंदन करतायत की जे काही आता लिखाण होईल ते तुमच्या कृपेनं मंगलकारक होऊ द्या. म्हणून आपण जे श्री सरस्वते नमः, श्री गणेशाय नमः, गणरायाचं वंदन प्रत्येक ग्रंथामध्ये. तुम्ही आम्ही लग्न कार्यामध्ये सुद्धा अगोदर कोणाचं वंदन करतो, मग गणरायाचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तो विघ्नहर्ता देव आहे. आपल्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून ते वंदन करतात. असं या पहिल्या श्लोकामध्ये गणरायाला आणि सरस्वतीला वंदन केलेलं आहे. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्याम विनान पश्यन्ति सिद्धा स्वांतस्थमीश्वरम. आता भवानी शंकरो वंदे, भवानी आणि शंकर भगवान महादेव आणि पार्वती या दोघांना श्रद्धा आणि विश्वास म्हटलेले आहे. श्रद्धा विश्वासरूपी भवानी शंकर हे आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. आपल्याला जो ग्रंथ ऐकायचा आहे किंवा ज्यांच्याकडून ऐकायचं आहे त्यांच्यावरसुद्धा काय पाहिजे, आपला विश्वास पाहिजे. जसं संताचे पायी हा माझा विश्वास, आणि त्यांच्यावर नितांत श्रद्धा पाहिजे. नितांत श्रद्धा पाहिजे. हे भवानी शंकराचं स्वरूप आहे, श्रद्धा आणि विश्वास. ह्या दोन गोष्टी जर नसल्या तर याभ्याम विनान पश्यन्ति, हे जर नसलं तर सिद्धा स्वांतस्थमीश्वरम, आपल्या अंतःकरणामध्ये स्थित असलेला, हृदयस्थ असलेला परमात्मा जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर या दोन गोष्टी आपल्याला असाव्या, जवळ असाव्या लागतात. ते भगवान महादेव पार्वतीचं त्यांना रूपक केलेलं आहे, श्रद्धा आणि विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास, आपला खूप विश्वास असला पाहिजे. आणि नितांत, कारण श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय नाधिगच्छति. श्रद्धावान लभते ज्ञानम, ही श्रद्धा असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी सिद्धा स्वांतस्थमीश्वरम, अंतस्थ परमात्मा, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये असलेला परमात्मा, सर्वाघटी राम देहादेही एक, तो जाणून घेण्याकरता, त्याची जाण होण्याकरता, पश्यन्ति म्हणजे पाहणे, त्याचा साक्षात्कार होण्याकरता आपल्याकडे श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. आता सद्गुरुनाथांना भगवान महादेवाची उपमा दिलेली आहे. माझे सद्गुरुनाथ कसे आहेत का बोधमयम, त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे. आणि सद्गुरू अधिकारीच असावे लागतात. तस्मात् गुरुं प्रपद्येत ते साक्षात्कारी असावं लागतात, ब्रह्मानुभवी असावे लागतात सद्गुरुनाथ. म्हणून तर म्हणतात ना की पाणी पिना छान के गुरु करना जान के. कुणालाही गुरु करायचं नाही, कुणाच्याही मागे भरकटायचं नाही. व ते ह्या लोकांनी केलं किंवा 1000 लोकांनी केलं मग आपल्याला काय हरकत आहे, असं नाही. एकदा त्यांचा अधिकार जाणून घेतला पाहिजे. त्यांच्याकडे काही आपल्याला कल्याणाचा मार्ग सापडेल का तर तिथे चरण धरायचे, त्यांना गुरु करायचं. अन्यथा गुरु करून काही फारसा उपयोग होत नाही. म्हणून त्यांचं वर्णन करता वंदे बोधमयम. ते बोधमय म्हणजे ते ज्ञानस्वरूप असले पाहिजे, अनुभवजन्य त्यांच्या ठिकाणी ज्ञान असलं पाहिजे. नित्यम, हो, ते ज्ञानी आहेत आणि नित्य आहेत. नित्य म्हणजे ते परमात्मा झाले, जसा परमात्मा नित्य आहे, नित्य नित्य जोडे त्याची साथ, तसे ते सुद्धा नित्यच आहे. असे सद्गुरुनाथ आहेत. असे ते भगवान महादेवाचं स्वरूप आहे. यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. जसं भगवान महादेवाच्या डोक्यावर असलेला जो चंद्रमा आहे, पण तो तसा तिरपा वाकडा आहे, असा अर्धा आहे, पण तो सगळ्यांना वंदन. म्हणून असे सद्गुरू केले पाहिजे की आपला वाकडेपणाला सुद्धा कोणी वंदन केलं पाहिजे. म्हणायला पण नाही बुवा तो त्यांचा शिष्य आहे, तो अमुक अमुक महात्म्याचा शिष्य आहे जरा असाच तर तिरपा मिरपा आहे चंद्रासारखा,
पण त्याला जसं त्या चंद्राला भगवान महादेवाच्या मस्तकावर आल्यानंतर तो पूज्य झाला. तो जरी तिरपा असला तरी, अर्धवर्तुळाकार जरी असला तरी यमाश्रितो. कुणाच्या आश्रित आहे? शंकरूपी सद्गुरूंच्या. भगवान शंकरूपी सद्गुरूंच्या आश्रित असल्यामुळे यमाश्रितो ही वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. तो चंद्रसुद्धा सर्वांना वंदनीय झालेला आहे. सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिनो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो हो. आता या ठिकाणी जी वंदना करतायत ती यांना हनुमानजीला कपीश्वर आणि कवीश्वर. कवीश्वर म्हणजे वाल्मिकी मुनी. ते कसे आहेत? सीताराम गुणग्राम. भगवान सीतारामाचे जे ज्या ठिकाणी गुणग्राम म्हणजे रामकथेमध्ये प्रभू रामचंद्रांचे भगवती माता सीतेचे गुण गायले जातात, त्यांचे गुणानुगार. सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिनो. अशा भगवंताच्या कथारूपी पुण्यरूपी कथेमध्ये अशा प्रकारचं जे हे विहरण करणारे, ही कथा हेच खऱ्या अर्थानं वन आहे. आणि त्यांच्यामध्ये सातत्यानं विहरण करणारे वंदे विशुद्ध विज्ञानो. आणि हे कसे आहेत तर विशुद्ध विज्ञानी आहेत. कोण? वाल्मिकी मुनी आणि कपीश्वर हनुमानजी. म्हणून वाल्मिकी मुनीला वंदन आणि हनुमानजीला वंदन. वाल्मिकी मुनीचाच आधार घेऊन यांनी ग्रंथ केलेला आहे. मूळ रामायण कोणाचं आहे? वाल्मिकी रामायण. वाल्मिकींचा उच्चार हरिपाठामध्ये सुद्धा आहे. हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानोबाराच्या हरिपाठामध्ये पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. बघा, अशी तयारी पाहिजे. वाजवा टाळी त्यांच्याकरता. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक धरतील. अशा प्रकारचे वाल्मिक मुनी, त्यांना वंदन. वाल्मिक मुनींनी हे सगळं मूळ ग्रंथ रामकथा लिहिले. रामायण रामाआधी. रामप्रभूचा अवतार नंतर, अगोदर रामकथा लिहिली. इतकी दिव्यता होती त्यांच्यामध्ये. आणि भगवान रामचंद्र प्रभू लीला करत असताना त्यांच्याकडं ग्रंथ होता. ते रोज 2-3 अध्याय वाचून मग पुढं करायचे. काय करायचं? त्या अध्यायात काय लिहिलेलं तसं लीला करायचं. तुम्हाला मागे कधीतरी मी सांगितलं असेल की बुवा एकदा ती घटना अशी झाली, मेघनादाला मारलं, लक्ष्मणजीनं मारलं. आणि मेघनादाची जी पत्नी होती ती महान पतिव्रता होती. तिचं नाव काय? सुलोचना. सुलोचना ना, ती पतिव्रता होती. आणि ती दुःख व्यक्त केलं. ती खूप मोठ्याने रडू लागली. काय माझ्याकडून ही चूक झाली. एक तो मैं पिहर से हारी, दुजे रामने विपता डाली. ना टूटे दूध के दंत, उम्र मेरी कैसी कटे बाली. ना टूटे दूध के दंत. अशा प्रकारे ते आक्रोश करू लागली, विलाप करू लागली. आणि इतकं ते दुःख ते भगवंताला काय पाहवलं गेलं नाही. ते मेघनाथाचं ते शरीर समोर होतं. भगवान म्हणतात, सुलोचना तुझी काय इच्छा आहे? रडू नको. काही नाही म्हणले, तुमच्यामध्ये सगळ्या शक्ती, माझ्या पतीला जिवंत करा, माझ्या पतीला जिवंत करा, असं सांगितलं. भगवंताचं मन कळवळलं ना. भगवान कृपाघन आहे. भगवंतानी म्हणलं काही रडू नको म्हणले, थांब मी आता करतो ते काम. आणि भगवंताची सुरू तयारी. हातामध्ये पाणी घेऊन अभिमंत्रित करून त्याच्या अंगावर टाकून त्याला जिवंत करण्याच्या तयारीत भगवान. तेवढ्यामध्ये हनुमंतरायानं भगवंताच्या कानात शेपूट घातला. असं बाजूला होते हनुमंतराय, असं शेपूट वळवळ केलं. भगवंताला राग आला. म्हणजे हनुमंतराय हा प्रसंग कोणता आहे? काही चेष्टेचा प्रसंग आहे का? प्रसंग किती दुःखाचा आहे, सगळं हलकल्लोळ झाला इथं. आणि ही कोणता टाईम म्हणले असं चेष्टा करायचा? कानाच म्हणले, प्रभू मी तुमची चेष्टा कधी करावं? आत्तापर्यंत कधी केली का? आपलं रेकॉर्ड आहे तसं. आत्तापर्यंत कधीतरी तुमची चेष्टा केली का? म्हणले नाही. मी कशाला चेष्टा करेल? मी मग का कानात शेपूट घातलं? म्हणले अहो एक तुम्ही काय करता हे मला विचारायचं. दिसत नाही का म्हणले काय करतो म्हणून? एवढा सगळा आक्रोश चालला आहे सुलोचनाला, त्याला जिवंत करायचं. पण मला एक तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही आज अध्याय पाहिला का? की त्या अध्यायामध्ये काय लिहून ठेवलेलं आहे?
त्याच्यात जर लिहिलं असेल वाल्मिकीने की याला जिवंत करा तर करावं, आमचं काय म्हणणं आहे, आमचं काय चाललं त्याच्यामध्ये. अरे म्हणले ते आजचा विषय राहिलाच बापा आहे, मग ते आधी पाहून घ्या. मग ते पाहिलं तर म्हणले नाही याला जिवंत करा, नाही म्हणले ते नाही होणार, ते काम होणार नाही. म्हणजे वाल्मिकींचा एवढा अधिकार आहे की लिहिले रामायण रामाआधी. म्हणजे वाल्मिकीला वंदन आहे आणि हनुमंतरायाला वंदन. कवीश्वर आणि कपीश्वर, कवीश्वर म्हणजे वाल्मिकी आणि कपीश्वर म्हणजे हनुमंतराय, या दोघांनाही वंदन केलेलं आहे. उद्भव स्थिती संहार कारिणीम क्लेशहारिणीम सर्वश्रेयकरीं सीताम नतोहम राम वल्लभाम. आता भगवती सीतामाईला वंदन करतायत. सीतामाईचा अधिकार सांगितला की ही आदिशक्ती आहे, ही उद्भव स्थिती संहारकारिणी म्हणजे सृष्टी निर्माण करण्याची शक्ती, सृष्टीचं पालनपोषण करणं आणि सृष्टीचा संहार करणं, ही सगळी मायाशक्ती आहे, आधी मायाशक्ती आहे. म्हणून सीतामातेला वंदन आहे. उद्भव म्हणजे निर्माण करणं, स्थिती म्हणजे स्थिर करणं, पृथ्वीचं सगळ्या ब्रह्मांडाचं पालनपोषण करणं, आणि संहारकारिणीम पुन्हा क्लेशहारिणीम. आपण जर उपासना केली तर ती संपूर्ण क्लेशाचं हरण करणारी आहे, अशी भगवती माता सीता. सर्वश्रेयस्करीम, सर्व प्रकारचं सर्वांगानं तुमचं कल्याण करणारी आहे. सीताम नतोहम राम वल्लभाम, ही आदी मायाशक्ती आहे. म्हणून तर स्त्री शक्ती ही विशेषच स्वरूपाची असते. स्त्री शक्ती जी आहे, ब्रह्मांड निर्माण करण्याची शक्ती कोणामध्ये आहे? स्त्रीमध्ये आहे. म्हणून तर प्रत्येक कुटुंबामध्ये स्त्रियांचा आदर झाला पाहिजे. ज्या कुटुंबामध्ये स्त्रियांचा आदर नाही ते कुटुंब कधीच सुखी होऊ शकत नाही. पतीचं सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे की त्यानं सुद्धा पत्नीचा काय करायला पाहिजे? आदर करायला पाहिजे. तिच्या जीवनामध्ये तिच्या केसालाही धक्का लागता कामा नये एवढी जबाबदारी घ्यायला पाहिजे, कारण ते 500 रुपये छटाक आहे. असं हा थोडा विनोदाचा भाग आहे, विनोदाचा. मी तुम्हाला सांगितलं अधूनमधून थोडंफार हे करावं लागतं. तर हे सगळं आदिमाया शक्तीची ही वंदना करतायत भगवती माता सीतेचं. किती क्लेशहारिणी माये, सर्व श्रेयस्करी आहे आणि उत्पत्ती स्थिती संहार करणारी शक्ती आहे. म्हणून रामवल्लभाम म्हणजे प्रभू रामचंद्रांची अर्धांगिनी, असं भगवती माता सीतेला वंदन करतायत. यन्माया वशवर्ती विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जो यथा हेर्भ्रमः यत्पादप्लवमेकमेव हि भवां भोदे स्थितिर्षावतां वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिं. आता प्रभू रामचंद्रांना वंदन करतायत. त्यांचं वर्णन करत असताना सांगतात यन्माया वशवर्ती विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा. ज्यांच्या मायाशक्तीनं म्हणजेच आदिशक्तीनं हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालेले, ब्रह्मदेवानं हे सगळे त्या शक्तीच्या याच्यावर निर्माण केलेलं आहे. ब्रह्मादिदेवासुरा, ब्रह्मदेव आणि आणखी देवादिक जे कोणी असतील की त्या 10व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. किंवा हे पुढे जे ऋषीमुनी महर्ष सप्तपूर्वे चत्वारो मनोस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोके मा प्रजाहा, हे सगळेची सगळे ते ब्रह्मादिदेवासुरा. आणि हे सगळं त्या मायेच्या शक्तीवर हे संपूर्ण जगत निर्माण केलेलं आहे. यत् सत्वाद मृषैव भाति सकलं रज्जौ यथा हेर्भ्रमः. ज्याप्रमाणे रज्जूवर सर्पाचा आपल्याला भास होतो, मुख्य अधिष्ठान रज्जू असते, त्याप्रमाणे मुख्य अधिष्ठान परमात्मा आहे. अधिष्ठान परमात्मा आहे आणि हे त्यामुळं आपल्याला हे सगळं जगत भासमान असून सुद्धा सत्य वाटतं. ज्याप्रमाणे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला त्या दोरीवर काय वाटतो? साप वाटतो, खरा साप वाटतो. काही लोक काठ्याना म्हणतात, असं वेगवेगळ्या प्रकारे. दोरीची आवरगा डांगा मिळता पैगा तो शून्यची होय वावगा केला जायचा, असं ज्ञानोबाराय म्हणतात. त्याप्रमाणे हे संपूर्ण जगत जे आहे हे त्या शक्तीवर उभा आहे. रज्जो यथा हेर्भ्रमः.
आणि ते यत् सत्वाद मृषैव, म्हणजे प्रत्येकाला ते खरं असं वाटत असतं, पण ते संपूर्ण भगवत शक्ती आहे. यत् पादप्लवमेकमेव हि भवांभो स्थितिर्षावतां, आणि त्या परमात्म्याच्या चरणारविंदाची जर आपण सेवा केली तर आपण या भवनदीतून नौकेसारखं तरून जाऊ. भगवत नामचिंतन, प्रभूची सेवा, या संपूर्ण याच्यातून तरून जाऊ. भगवान सांगतात की जो कोणी माझं चिंतन करील त्याला मी या भवसमुद्रातून पार करतो. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. जे कोणी मला चित्त समर्पित करतील त्यांना मी या भवसागरातून तरून नेतो. वंदेहम तमशेष कारण परम, सगळ्यांचे कारण असलेले, ब्रह्मांडाचे कारण असलेले, ब्रह्मांडाचा धनी असलेला परमात्मा, असा जो परमात्मा आहे ते भगवान रामचंद्र प्रभू. रामाख्यमीशम हरिम, असे प्रभू रामचंद्रांना माझं वंदन आहे, असं एक गोस्वामी तुलसीदासजी सांगतात. नाना पुराण निगमागम सम्मय तद्यद रामायणे निगदितं क्वचिदन्यतोपि स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मतिमंजुल मातनोती. हा 7व्या क्रमांकाचा श्लोक आहे. 7 श्लोकामध्ये वंदना केलेली आहे. हा 7वा श्लोक आहे. नाना पुराण निगमागम सम्मतम यत. हे जे मी रामकथा लिहितो आहे किंवा रामकथा जे लिखाण केलेलं आहे, याच्यामध्ये मी अनेक पुराणादिकांचा अभ्यास केलेला आहे. काही उचलली पेन्सिलन लिहायला सुरुवात केली असं नाही. तुकोबाराय सांगतात की पुराणिता इतिहास गोड रस सेविला नव्हती हाच बोल मोकळे फोल कवित्व. तुकोबाराय म्हणजे आम्ही निरभ्यासी लिखाण केलेलं नाही. आम्ही अनेक ग्रंथाचा धांडोळा पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने, अनेक ग्रंथांचा अभ्यास करून त्याप्रमाणे या ठिकाणी गोस्वामीजी म्हणतात की हे जे आम्ही रामकथा लिखाण करतोय, नाना पुराण निगमागम सम्मतम यत, अनेक पुराणादिकांचा अभ्यास करून त्यांच्या संमतीप्रमाणे हे लिहिलं. जसं वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, त्याप्रमाणे रामायणे निगदितं क्वचिदन्यतोपि. अनेक रामायण आहेत, खूप रामायण आहेत, असं शतकोटी रामायण म्हणतात. ग्रंथ आहे. अध्यात्म रामायण आहे, भावार्थ रामायण आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे रामायण आहे. राधेश्याम रामायण आहे, राधेश्याम रामायण आहे. राधेश्याम रामायणाचे चाली थोडे वेगळे आहेत, ते एक वेगळ्या प्रकारचे आहे. हे जनक बतला मुझे ये धनवा किसने तोड़ा है, ये धनवा किसने तोड़ा है, भरी सभा में आय के सीता से नाता जोड़ा है. हे राधेश्याम रामायणातलं आहे. ते तेथेलं जे लिखाण ते या पद्धतीने या चालीवर म्हणावं लागतं. असं वेगवेगळ्या प्रकारचे रामायण आहेत. त्या सगळ्या रामायणातल्या ज्या काही कथा असतील त्याचा सगळ्याचा आम्ही अभ्यास केला. प्रत्येक त्रेतायुगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं चरित्र, वेगवेगळ्या म्हणून कधीकधी प्रत्येकाच्या रामकथेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे थोडेफार फरक आहे. या रामायणामध्ये जशी लक्ष्मण रेषा नाही आहे, भावार्थ रामायणामध्ये लक्ष्मण रेषा आहे. मग असं काही काही रामायणाचे वेगवेगळे थोडे फरक कथेमध्ये आहेत. अशा अनेक रामायणाचा आम्ही अभ्यास केलेला आहे. रामायणे निगदितं क्वचिदन्यतोपि. क्वचिदन्यतोपि याचा अर्थ असा होतो की अजून अन्य बऱ्याच गोष्टी बघितल्या. हे सगळं बघूनही अजून अन्य बऱ्याच गोष्टी बघितल्या. काही समाजामध्ये विद्वज्जन असतील, ते काय बोलतात, हे सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. कोण काय म्हणतं, कोण सर्वानुमते अनेकांची मतं वगैरे आम्ही बघितलेली आहेत. हे सगळं केलं. आणि स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मतिमंजुल मातनोती. आणि ही जी आम्ही रामकथा करत आहोत ते अंतःकरणाच्या सुखासाठी, आमच्या आनंदासाठी करत आहोत. आणि हेच खरं आहे की आपण ज्या वेळेला काही कथा सांगत असतो, कीर्तन करत असतो, आपल्या आनंदासाठी करायचं असतं.
प्रातस्मरणीय वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर वेदांताचे खूप उच्च असे अधिकारी होते ते. तर ते प्रवचन करायचे, त्यांच्या बाजूला एक जण बसायचे. त्याचं काम काय, फक्त ओवी वाचायचे. महाराज त्याच्यावर व्याख्यान करायचे, बोलायचे, विस्तृत सांगायचे, पण त्याच्याकडं काम कोणतं होतं, ओवी वाचायचं काम होतं. तर मग ते ओवी वाचून झोपायचं. म्हणजे आता म्हणतो ना छातीवर दरोडा, अगदी छातीवर दरोडा टाकल्यासारखं नाही, बाजूला बसलेला आणि ओवी वाचून झोपून जायचं. आणि ते लोकाला दिसायचं. लोक म्हणायचे एवढ्या महाराज जवळचा माणूस आणि झोपतो, महाराजाचं काही धाकच नाही त्याला, असं लोक म्हणायचे. मग ते काही लोकांनी सांगितलं, महाराज तुम्ही कोणाला काही बोलतच नाही, तुम्ही त्याच्याकडे कधी पाहतच नाही, तो झोपा घेतो, ओवी वाचतो आणि झोपा घेतो, आणि तुम्ही आपलं सांगत राहता. त्यांनी सांगितलं, बाबा हे स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. अरे बाबा मी लोकांकरता सांगत नाही, माझ्या आनंदासाठी सांगतो. मला त्याच्यापासून आनंद प्राप्त होतो. लोकांना काय, समाज वेगवेगळ्या प्रकारचा असतो, अनेक लोक वेगवेगळ्या प्रकाराने ऐकत असतात. ऐकणाऱ्यामध्ये खूप काही असतं, वेगवेगळे त्यांचे अंग असतात. काही काही तर ऐकता ऐकता म्हणतात महाराजांनी ते पण सांगायला पाहिजे होतं, असं ते म्हणतात. हे सांगायचंच राहिलं, अमुक राहिलं, हेच राहिलं. कधी कधी आम्हाला लोक म्हणतात महाराज तुम्ही ते नव्हतं सांगायला पाहिजे. कसं आहे आजकाल लोकांना चालत नाही, असं काही लोक हां तेवढं सोडून तुम्ही बोलायला पाहिजे. म्हणजे जरी एखादी गोष्ट सत्य असली, काही असली, तर उलट त्याला त्यांनी सहकार्य करायला पाहिजे. पण ते सहकार्य तर राहिलं बाजूला, पण ते आम्हाला दम देते लोक येऊन. असे काही लोक आहेत. ऐकणारे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, समाजामध्ये खूप वेगवेगळे असतात. काही त्याचा अर्थही कसे काढतील हे काही सांगता येत नाही. काही कसे अर्थ काढतात. रामायण सांगता सांगता रावणानं सीतेला नेलं आणि ती मोठ्याने आक्रोश करू लागली. रावणानं सीतेच्या केसाला पकडलं, ती आक्रोश करत होती, असं फरफटीत नेलं, असं सांगणारे सांगतात. कथा सांगणारे त्यांच्या भाषेत सांगायला लागले. त्याच्यात 2 महिला होत्या. ते म्हणायला लागल्या नांदतच नसेल ना, मग काय करेल तो तरी बिचारा, असं त्या बोलायला. म्हणजे काही ध्यान नाही, काही नाही, काही नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात लोक. मग लोकांकरता हे नसतं. स्वांत सुखाय, आपल्या आनंदासाठी हे करायचं असतं, आपल्या आनंदासाठी. कधी कीर्तन झालं, काही लोक आपल्याला म्हणतात फार छान झालं, काही कसं, काही त्या छान म्हणणाऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण ते कुठपर्यंत टिकल ते काही सांगता येत नाही. असंही असतं. आज आपल्याला लोक म्हणले बा बाबा 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 काय कीर्तन, उद्या ते म्हणजे अरे काय ते त्यांना तेच सांगते, असं सुद्धा बोलू शकतात. असं सुद्धा बोलू शकतात लोक. म्हणून समाजासाठी ती गोष्ट नसते. समाजाचं एखाद्याचं झालं कल्याण, त्याच्या अंतःकरणाच्या याच्यावर अधिकारावर तो आहे. एखादा अधिकारी असेल तो बरोबर त्याचं कल्याण करू शकतो. पण लोकांसाठी म्हणून नाही, तर हे स्वांत सुखाय. या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, माझ्या आनंदासाठी मी ही कथा सांगतो, कथा लिहितो. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, भाषा निबंध मतिमंजुल मातनोती. आणि अत्यंत मनोहर अशा प्रकारच्या या हिंदी भाषेमध्ये, यामध्ये केवळ हिंदी भाषा नाही आहे, त्याच्यामध्ये जोधपुरी भाषेचे सुद्धा शब्द आलेले आहेत, काही फारसी शब्द आलेले आहेत, वेगवेगळ्या याच्यातले शब्द आलेले आहेत. गोस्वामीजी ज्या परिसरामध्ये फिरत होते तिकडचे काही वेगवेगळ्या जातीच्या लोकांचे जे शब्द आहेत तेही आले. जसं ज्ञानोबारायांनी 56 भाषेचा उल्लेख केला, तसं याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत. आता इथे प्रारंभ, हे श्लोक झाले, हे नमनाचे श्लोक आहेत. आता या ठिकाणी प्रारंभ करतायत, तर ते सोरठ म्हणतात त्याला, सोरठ. याच्यामध्ये सोरठ आहे, दोहा आहेत आणि चौपाई आहे. काही श्लोक पण आलेले आहेत अधूनमधून, नमनाचे श्लोक पण आले, संस्कृत भाषेमध्ये श्लोक आलेले आहेत. तर आता हा जो प्रारंभ आहे हा सोरठ म्हणतात याला. सोरठ कसे असतात, जो सुमिरत सिद्धी होई गण, जो सिमरत सिद्धी होई गणनायक करी बर बदन, करवो अनुग्रह सोये बुद्धिराशि शुभ गण सदन, सियाबर रामचंद्र पद. बोलो जय सिया राम, जय जय सिया राम.
जय सिया राम जय। आता थोडासा लिखाणाचा त्यांचा चमत्कार दाखवतो की गोस्वामीजीने कसं लिखाण केलेलं. हे जे सोरठ आहे इथे आपल्याला यमक मिळवल्यासारखं वाटत नाही. मध्यंतरी यमक मिळवलं, जसं जो सुमिरत सिद्धी होई, इथं होई शब्द आलेला आहे. गणनायक करी बरं बदन, पुढं काही आपल्याला यमक मिळाल्यासारखं वाटत नाही. इकडं ते यमक मिळव करऊ अनुग्रह सोयी, जसं वर जो सुमिरत सिद्धी होई, खाली लिहिले करऊ अनुग्रह सोयी, बुद्धिराशी शुभगण सदन. म्हणजे या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारचे ते काही यमक मिळाले. पण आता जर अर्धा करून अर्ध इकडचं आधी वाचलं नंतर तिकडचं जर वाचलं तर बघा तुम्ही यमक कसे जुळतात. हे बघा, गणनायक करी बर वदन, जो सुमिरत सिद्धी होई, बुद्धिराशी शुभगण सदन, करऊ अनुग्रह सोयी सिया. बरोबर ते जमतात. हो, म्हणजे हे लिखाणाचं त्यांचं काय आहे, चमत्कार आहे. प्रासादिक लिखाण आहे ते. या सोरठमध्ये वंदना करतात, जो सुमिरत सिद्धी होई, ज्यांचं स्मरण केल्यानंतर आपलं कार्य सिद्धीला जातं, असे कोण गणनायक करीबर वदन. गणाचे नायक असलेले आणि करीबर म्हणजे हत्ती. करीबर हा शब्द काही हिंदी भाषेतला नाही आहे, म्हणजे त्याचा अर्थ दुसऱ्या भाषेतला आहे. हत्तीला करीबर म्हणतात. हत्तीला कोणत्या तरी भाषेत म्हणत असतील. कोणत्या भाषेत म्हणतात माहिती आहे का? मला माहीत नाही, पण ही भाषा वेगळी. हे करीबर म्हणजे हत्ती. हत्तीचं मुख आहे कोणाला, गणरायाला. आणि करऊ अनुग्रह सोयी, बुद्धिराशी शुभगण सदन, संपूर्ण शुभकार्य करण्यामध्ये बुद्धीची राशी असलेले आणि गुणाचे धाम, अनंत गुणांचं धाम असलेले गणरायाला वंदन करतात. प्रारंभीसुद्धा वंदन केलं आणि आता हे सोरठला सुरुवात केली, यावेळेलासुद्धा त्यांनी गणरायाला वंदन केलेलं आहे. गणरायाचं वर्णन केलं. मुख होई बाचाल, पंगु चढई गिरीवर गहन, जासु कृपा सो दयाल, द्रवऊ सकल कलिमल दहन. आता भगवंताला वंदन करतायत की भगवंताच्या कृपेनं मुखं करोति वाचालम, पंगुम लंघेते गिरिम, यत्कृपातमहं वंदे परमानंद माधव. भगवंताची कृपा झाल्यानंतर मुका मनुष्यसुद्धा बोलायला लागतो. असे काही उदाहरण आहेत का? नृसिंह मेहत्यात. नृसिंह मेहता नावाचे जे संत होऊन गेले ते आता नानी बायको माहेरो, म्हणजे त्याच्यात त्यांचं विशेष महत्त्व आहे. आणि त्याच्यामध्ये ते हे होते, मुख्य होते. नृसिंह मेहताला बोलता येत नव्हतं. अरे हे तो माको छोरो गुंगो है, म्हणजे ते अशा प्रकारचे मुख्य होते. बोलता येत नव्हतं, काही नव्हतं. आणि ते आजी त्यांचे सांभाळ करायच्या. किती 4-5 वर्षाचे झाले, 6 वर्ष झाले, मग एक महात्मा पुरुष आले, मग त्यांच्याकडे ते घेऊन गेले आणि त्या संतांची कृपा झाली, मग ते बोलायला लागले. नृसिंह मेहता मोठे संत झाले. मग मुकम करोति वाचालम, मुक्यालासुद्धा वाचा फुटते. पंगुम लंघेते गिरिम, एखादा पांगळा जरी असला तर तो एखादा पर्वत चढून जाऊ शकतो. भगवंताच्या कृपेनं काय होणार नाही सांगा तुम्ही. भगवंताची कृपा झाल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. पांगळासुद्धा पर्वत चढू शकतो, मुक्कासुद्धा बोलू शकतो. आणि माऊलीच्या दिंडीमध्ये म्हणतात आंधळ्याशी पाय, आपल्या आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय. आणि तुका म्हणे तरणे रे, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. आनंतेथीचा मुखियाशी वाचा, असं ते प्रमाण आहे. बहिरे ऐकते कानी रे. माऊलीच्या दिंड्यामध्ये जे काही आहे ना, आनंद ते जिचा मुख्य आहे. मुख्यसुद्धा बोलतात. मुख्य म्हणजे गजबशे, ते सुद्धा तिथं बोलायला सुरुवात करतात. आनंद ते तिचा मुख्याशी वाचा, बहिरे ऐकते कानी रे. जे बहिरे ठार, हो, ते सुद्धा तिथं चांगलं त्यांना ऐकू येतं माऊलीच्या दिंडीमध्ये. बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. वृद्ध माणसंसुद्धा दणादण उड्या मारतात. मी स्वतः पाहिलं. 80-80 वर्षाचे म्हातारे फुगड्या खेळतात
80 वर्षाची, 85 वर्षाची म्हातारी फुगडी खेळायला तरुण मुलीला तिनं हरवून टाकलं. तिच्याकरता टाळ्या वाजवल्या, म्हणजे वा वा वा. इतकी जे भारी फुगडी खेळली की तीसुद्धा मुलगी चक्कर येऊन खाली पडली. आणि ही किती वर्षाची? 85 वर्षाची. काय काय तिथला आनंद आहे सारांश. हे सगळं होतं भगवत कृपेनं. म्हणजे जास कृपा असो दयाल द्रव सकल कलिमल दहन. संपूर्ण कलीचे दोष दहन करणारे जे परमात्मा आहेत, तुम्ही माझ्यावर द्रवू म्हणजे कृपा करा असं या ठिकाणी गोस्वामीजी विनंती करतायत. माझ्यावर कृपा करा, मला आता तुमची कथा लिहायची, पण तुमचा वरद हस्त माझ्यावर राहू द्या. नील सरोवर श्याम तरुण अरुण बारी जनयन करऊ मोस मम उर धाम सदा क्षीरसागर शेन. क्षीरसागरवासी भगवान नारायण, जे कमलासारखे ज्यांचे नेत्र आहेत, ज्यांचा त्या ठिकाणी सावळा रंग आहे, असे भगवान तुम्ही माझ्यावर कृपा करा असे या ठिकाणी विनंती करतायत. करऊ मो उमम उर धाम, माझ्या हृदयस्थ तुम्ही या. मला आता रामकथा सांगायची आहे. कुंद इंदू समदेह उमा रमन करुणायन जाही दीन परनेह करो कृपा मर्दनायन. आता भगवान महादेवाला विनंती करतायत. कुंद इंदू समदेह, इंदू म्हणजे चंद्र आणि कुंद नावाचं एक फूल आहे, अत्यंत पांढर शुभ्र अशा प्रकारचं कुंद फल आहे, फूल आहे. ते काही फूल मी पाहिलेलं नाही, कुंद म्हणतात त्याला. त्या फुलाला खूप शुभ्र खूप चमकदार असतो आणि चंद्र जसा पांढरा शुभ्र असतो तसं भगवान महादेव काय त्याला गौरी शंकर म्हणतात. अशा प्रकारचे गौरव ना भगवान. कर्पूर गौरम असे जे भगवान महादेव. उमा रमन म्हणजे उमा म्हणजे पार्वतीबरोबर रममान असणारे. करुणा आयन म्हणजे ते करुणासागर आहेत. जाही दीन परनेह, जे दिनावर दया करणारे आहेत आणि कामाला भस्म करणारे. कामाला भस्म मर्दन मर्दन या ठिकाणी कामाला भस्म करणारे, कामदेवाला मर्दन करणारे असे भगवान महादेव तुम्ही माझ्यावर कृपा करा असं गोस्वामीजी म्हणतायत. बंधव गुरुपद कंज कृपा सिंधू नर रूपहरी महामोहतम पुंज जासु बचन रबी कर निकर. आता सद्गुरुनाथांना वंदन करतायत. गोस्वामी तुलसीदासजींचे सद्गुरू कोण? बोला. कालच मी सांगितलं तुम्हाला. नरहरी आनंदजी, बरोबर. म्हणजे ते 24 तास उलटून गेले की माणसं ते तरी त्यांनी लक्ष ठेवलं, कारण ते रामायणाचे उपासक आहेत. त्यांना रामचंद्र मानसविषयी खूपच प्रेम आहे. अशा प्रकारचे काही ज्यांना खूप आवड आहे त्या ग्रंथाची, म्हणून त्यांनी जे लक्षात आहे की हे नरहरानंदजी म्हणजे सद्गुरुनाथांना वंदन करतायत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बंधव गुरुपदकंज कृपा सिंधू नररूपहरी. माझे सद्गुरू हे कृपेचे सागर समुद्र आहेत. सिंधू म्हणजे समुद्र आहेत आणि नररूपामध्ये असले तरी ते हरी आहेत. ते जरी नररूपामध्ये म्हणून संतांना सामान्य समजू नये. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा. संत नव्हती जगा माणसाच्यासारखे. संत हे जरी माणसासारखे दिसत असले तरी ते माणसाप्रमाणे नसतात, ते दिव्य असतात. ते नररूपामध्ये असून ते हरी आहेत, परमात्मा आहेत. महामोहतम पुंज, महामोहरूपी अंधकार नष्ट करणारे ते आहेत. आणि त्यांचे जे शब्द आहे रविकर निकर, सूर्यकिरणासारखे शब्द आहेत. जसं सूर्योदय झाला की संपूर्ण अंधार नष्ट. दीपदीपिका शशी तारा हो तुका कोटी वैरे न सरे निशी नुगवे दिवसू दिन करुनाथ दया परी रे. नुद्धरिजे गोपाळे विन नुद्धरिजे. हे जसं आहे की ज्याप्रमाणे दीपदीपिका आणि शशी तारा हे किती असू द्या, तुम्ही दिवे लावलेले असू द्या, हजारो दिवे असू द्या. दिवाळीच्या वेळेला एवढे दिवे लावतात
शशी म्हणजे चंद्र आणि एक तारा. किती तारांगण असतं मग. हो, एक तर तारा असा आहे काही दिवस पृथ्वीवर राहतो आणि वर जातो नंतर. एक तारा असा आहे काही दिवस पृथ्वीवर राहतो, थोडे दिवस नंतर वर जातो. कोणता तारा माहिती आहे? म्हातारा. असो, अशा काही काही गोष्टी ध्यानात राहू द्या. हे किती तुम्ही असू द्या, पण सूर्योदय झाला की ते ज्याप्रमाणे सगळे फिके होऊन जातात, सगळे फिके होऊन जातात. त्याप्रमाणे माझे सद्गुरुनाथ जे आहेत ते रबिकर निकर सूर्यकिरणासारखे त्यांचं जे ज्ञान आहे त्याच्यामुळे ते महामोहातून मनुष्य या अंधकारातून बाजूला होतो आणि तो ज्ञानी होतो. असं सद्गुरुनाथांना वंदन केलेले. हे वंदनाचे जे सोरठचे 5 सोरठ आहेत ते झालेले आहेत. उद्या आणखी काही आपण भाग उद्याच्या याच्यामध्ये बघणार आहोत. श्री गुरु, एक मिनिट. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरनौ रघुबर बिमल जसु बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेस विकार सियावर रामचंद्र पद जय शरणम. बोलो जय सिया राम. जय जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक वेशा कानन मंगल कुंजित केशा कांदे मुंज जनेऊ सादे विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर रूप धरि सिंह दिखावा बिकट रूप धरि लंक जरा अचर जनाही तुम रखवारे हो पैसारे समारो आप नासे रोग हरे सब पीरा राजा तुम बेकाज कतल तुम साजा
जीवन फल पावे। आप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा। राम रघुबरपुर जाई जहाँ जन्म हरि भगत कहाई। जो सुने हनुमत बलबीरा। मान गुसाई कृपा करो गुरुदेव नाई। जो पढ़े हनुमान चालीसा होए जिनका तीरोसा। मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र। बोलो जय सिया राम जय जय सिया राम। सिया राम जय जय सिया राम।